गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. वेलकम टू मिनी ब्लॉग. तर सकाळी सकाळी दिवसाची सुरुवात छान झालेली आहे. प्रसन्न असं सकाळचं वातावरण. आणखीन ऊन पडायचं बाकी आहे. रोज पोरच्या आंघोळीच्या अगोदर पुसत असते, पण आज आंघोळ झाल्यानंतर पुसायला घेतला, कारण ह्यांना लवकर जायचं होतं. हे गेले कामावरती आणि त्यानंतर मी पोरच्या पुसायला घेतला. आता पाऊस नसल्यामुळे मी धुवून घेत नाही, फक्त पुसून घेत असते. पोर्च आणि फरशी खूप चांगली आहे पोर्चमधली, पुसले की लगेच निघते. तर इकडे रांगोळी काढायला घेतलेली आहे. खूप दिवस झालं रांगोळी काढलेली दाखवलं नव्हतं व्हिडिओमध्ये. जसे गौरी गणपती झाले, सण जसा झाला तसं मी आजारी पडले आणि खूप बघा कामाची धावपळ दगदग झाली. एकटीच्या जीवाला खूप ताण होतो, त्यामुळे आजारी पडले आणि आता थोडीशी बरी झालेली आहे. त्यामुळे मस्त अशी रांगोळी शेअर केली तुमच्याशी. रोज तर काढतेच, बरं नसलं काही असलं तरी रांगोळी रोजच्या दारामध्ये असतेच माझी, पण शेअर केली नव्हती. व्हिडिओ जास्त शॉर्टकटमध्ये दाखवत होते मी. इकडे छान अगदी साधी आणि सिंपल सगळ्याला काढता येईल अशी छान छोटीशी रांगोळी काढलेली आहे. आता नवरात्री स्पेशलसुद्धा तुम्हाला खूप सुंदर सुंदर रांगोळी मी आपल्या घटासमोर काढण्यासाठी दाखवणार आहे. लवकरच आपलं दसऱ्याचं काम झालं ना की रांगोळी शेअर करणार आहे. तर इकडे छान सुंदर अशी छोटीशी अगदी 5 मिनटात होणारी रांगोळी तयार झालेली आहे. 5सुद्धा मिनटं लागत नाहीत ताईंनो ह्या रांगोळीला, 2-3 मिनटं लय झाले. तर रांगोळी तर काढून झाली, उंबरापूजन करून घेते. आता एका ताईने मला कमेंट केली होती बघा पाठीमागं, की ताई उंबरापूजन बाहेर बसून करायचं नसतं असं सांगितलं होतं. पण उंबरापूजन हे बाहेर बसूनच करायचं असतं, मी सांगते तुम्हाला. कारण आपलं तोंड हे आतल्या दिशेने झालं पाहिजे. आपल्याला लक्ष्मीचं आगमन करायचं असतं, त्यामुळे उंबरापूजन करत असताना कधीही बाहेरच बसून करायचं. आतमध्ये बसून उलटं उंबरापूजन आजपर्यंत तर मी कुणी जर बाहेर तोंड करून उंबरापूजन करत असेल तर आपल्याला देवाचं आगमन करायचं असतं, आपल्या घरामध्ये लक्ष्मीचं आगमन करायचं असतं. त्यामुळे आपण बाहेर बसायचं असतं कधीही आणि उंबरापूजन करायचं असतं. आत बसून आपलं तोंड बाहेरच्या दिशेने झालं पाहिजे, असं हे चुकीचं आहे उंबरापूजन करणं. मला कमेंट आली होती, पण मला बरेच दिवस झाले त्याच्यावरती उत्तर द्यायचं होतं, पण ते हे नव्हतं, म्हणजे तेवढं डोक्यातच नाही आलं. आता अचानक आज उंबरापूजन करताना मला आठवण झाली की त्या ताईंना सांगावं की उंबरापूजन कधीही करत असताना बाहेरनंच करायचं असतं. बाहेर बसायचं आणि आपलं तोंड जे आहे ते आतल्या दिशेने झालं पाहिजे. अशा पद्धतीने उंबरापूजन केलं पाहिजे. आजपर्यंत असं उलटं उंबरापूजन करताना कुणी मी पाहिलं नाही. माझ्या लहानपणापासून जे आहे, माझ्या आईला आजीला पाहता आले ना, तर ते बाहेर बसूनच उंबरापूजन केलं जातं. आतमध्ये बसून उलटं तोंड करून उंबरापूजन कधी करत नाहीत. देवपूजा वगैरे सगळं झालं, त्यानंतर आलेली आहे बघा सगळ्या साड्या कपाटातल्या आहे नाही तेवढ्या काढून वरती घेऊन आलेल्या धुवायला. आणि माझ्याकडून एक चूक झालेली आहे बघा. ही साडी आहे ना, मी कधीच धुतली नव्हती घरी, आणि चांगली भारी साडी, चांगली 2700 रुपयाची पैठणी आहे ही, आणि ती धुवायला घेतली मी, आणि त्याचा सगळा कलर गेलेला आहे. तर असं चला, तर आजचा मिनी ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा.